हाय गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाऊया चला पाणीपुरी खायला। तर आपण डायरेक्टली तिथं भेटूया। आज मला खायची आहे पाणीपुरी। मग भले ती दहीपुरी असेल वगैरे काय असेल तिथे गेल्याच्या नंतर दाखवते। तर आमच्या इकडं पुण्यामध्ये पाणीपुरी कशी बनवतात आणि कोणत्या प्रकारची पाणीपुरी असते ते आपण फायनल मी दाखवते तुम्हाला। तर चला भेटूया डायरेक्टली शॉपमध्ये। फ्रेश बनाना तर तोपर्यंत रोहितला ज्यूस प्यायचं होतं। तर ज्यूसवाल्याला पण पाणीपुरीच्याच बाजूला ज्यूसवाला आहे तर त्याला ऑर्डर देत होते। तर हे बघू शकता त्याला ऑर्डर दिलेली आहे ज्यूसवाल्याला आणि पाणीपुरीवाल्याला। तर पाणीपुरीवाला तर इथं साईडला होता, रोहितला म्हणत होते की रोहित जास्त आईस वगैरे टाकू नको बर्फ वगैरे। तिथं ते सांगून आले आणि इथं पाणीपुरी बनवताना व्हिडिओ घेत होते। ॲक्च्युली त्यांनी खूप छान प्रकारे बनवतो आणि हे म्हणजे तो होममेड पाणीपुरी आहे त्याची, म्हणून मला खूप आवडते। ॲक्च्युली कोणत्या गोष्टीवर म्हणजे हे नाही करायचं कारण की प्रत्येकाचं बिझनेस होतं आणि मला तर आवडतं म्हणून मी त्याच्याकडं मसाला पाणीपुरी घेतलं आणि ॲक्च्युली तव बनवत होता तोपर्यंत मी बघत होते। तर ॲक्च्युली हे बघू शकता त्यांनी छान प्रकारे बनवले आहे। जे काही त्याची सामग्री असते ते टाकलेली आहे। तर पाणीपुरीमध्ये लिंबू वगैरे टेस्टी टाकलं तर लिंबू वगैरे टाकत होता आणि लास्ट मिनी शेक असते तर ते पण टाकलं। तर ॲक्च्युली ते पण टाकून झाले आणि नंतर डिश म्हणजे फायनल तयार बघू शकता। त्याच्याकडे छोटी प्लेट आहे म्हणून त्याच्यातच तो देतो। तर ॲक्च्युली हे असं झालेलं आहे, हे बघू शकतो। कशी वाटली तुम्हाला पाणीपुरी आणि कुणाकुणाला आवडते मसाला पुरी ते पण सांगा। तर बघा माझी पाणीपुरी आता मी खाते या दोन्ही पण मला खूप आवडले, कडक कडक असतात त्याच्याकडे। तर पाणीपुरी पण झाली माझी ऑलमोस्ट। तोपर्यंत रोहितचं ज्यूस पिलं मग मी पिते म्हटलं नाही तूच पी आणि हे बघू शकता तो ज्यूस पितो। ज्यूस बघा नाही
आधा चमचे निकालेगा, ये अपने घर के लिए उसको फोन कर दो, कलर है उसका।